नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा आणि मी आहे तुमच्यासोबत RJ रसिका. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाला एक संधी मिळते, पण त्या संधीचं सोनं करणं हे प्रत्येकाला जमतं असं नाही. आज आपण भेटणार आहोत अशाच एका जिद्दी, मेहनती आणि स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या तरुणीला. लहुजी साळवे केंद्रामध्ये चालवल्या जाणाऱ्या ब्युटिशियन प्रशिक्षण प्रकल्पात तिने शिक्षण घेतलं आणि आज ती स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी आहे. स्वतःचा व्यवसाय करत आहे, मेकअपच्या ऑर्डर्स घेते आणि अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरतेय. चला तर मग आजच्या यशोगाथामध्ये स्वागत करूया सिंपल खरात यांचं. सिंपल, सगळ्यात आधी तर तुझं रेडिओ देवगिरीच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम, खूप खूप धन्यवाद. सिंपल, मला तुझ्याबद्दल आणि तुझ्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. नक्कीच मी सांगू इच्छिते. मी नागशननगर, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे राहायला. माझ्या कुटुंबात माझे सासरे, सासू आणि मी, माझे पती, असे आम्ही 4 जणी राहतो. माझ्या माहेरचं सांगायचं गेलं तर माझ्या वडिलांचे नाव विक्रम आणि आईचे नाव सुलोचना आहे. आमची परिस्थिती सामान्य आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये मला नेहमी पुढे जाण्याचा आणि पुढे काहीतरी करण्याचा, शिकण्याचा खूप मोठा त्यांचा पाठिंबा दिलेला आहे मला. वा वा, नक्कीच नक्कीच. सिंपल, तुला लहानपणापासूनच म्हणजे ब्युटी क्षेत्रात करिअर करायचं होतं का? हा प्रवास नंतर कसा सुरू झाला म्हणजे? हो, मला नक्कीच लहानपणापासूनच पार्लर शिकण्याची, नटण्याची आणि इतरांचा मेकअप करण्याची खूप जास्त आवड होती. लहानपणी मी मैत्रिणीचा आणि माझ्या बहिणीचा पण मेकअप खूप वेळा ट्राय केलेला आहे करण्याचा आणि जशी मी मोठी झाली तशी माझी आवड ही मोठ्या स्वप्नात रूपांतर झालेली आहे. अच्छा, तर मला नेहमी वाटायचं की मी खरंच मेकअप करू शकते आणि माझ्या वडिलांना पण मला सांगत होते की तू करू शकतेस, मेकअप करू शकते. पुन्हा मला चित्रकला पण खूप छान येते करता. आणि माझे वडील म्हणायचे की तू एवढं करू शकतेस तर तू समोर काहीतरी करायला पाहिजे आणि हे स्वप्न माझ्या वडिलांनी मला दाखवलेलं आहे. खूपच छान. मग तुला लहुजी साळवे केंद्रातील प्रशिक्षण चालतं इथे, तर याची माहिती तुला नेमकी कुठून मिळाली, म्हणजे कशी मिळाली? मला स्वतः माझ्या पायावर उभं राहायचं होतं आणि मी माझ्या कोर्सच्या शोधातच होती. तेव्हा माझ्या सासूबाईंनी आणि चित्रा मॅमनी त्या घरी येऊन म्हणलेल्या होत्या मला, चित्रा मॅडम, की सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ आणि लहुजी साळवे केंद्राबद्दल त्यांनी थोडीशी मला माहिती दिली. त्यानंतर मी लगेच प्रवेश घेण्याचं ठरवलं होतं. वा, खूपच छान. मग जेव्हा तू ह्या प्रशिक्षणात प्रवेश घेतला तेव्हा सुरुवातीला तुला काय शिकायला मिळालं, म्हणजे तुझा पहिल्या दिवसाचा अनुभव कसा होता? तिथले शिक्षक, त्यांच्या शिकवण्याची पद्धत कशी होती, तुला काय वाटतं? पहिला दिवस मला खूप अनकम्फर्टेबल होता पहिला, पण तिथल्या मॅमनी आणि वातावरणामुळे माझी ती भीती घालवली. सुरुवातीला आम्हाला थेट प्रॅक्टिकल न देता त्यांनी त्वचेचे प्रकार, हायजीन, स्वच्छता आणि ब्युटी क्षेत्रातील बेसिक गोष्टीची आम्हाला थेरी शिकवली. तिथल्या मॅडम खूप अशा समजूतदार आणि मुलीसोबत कसं कम्फर्टेबल राहायचं हे आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे. पहिल्या दिवशी मला वाटले की मी अगदी योग्य ठिकाणी आलेली आहे. वा, खूपच छान. मग जेव्हा तू प्रशिक्षण इकडे घेतलंस आणि तुझा प्रवास सुरू झाला त्यावेळेस मग आपल्या आयुष्यात असा एक टर्निंग पॉईंट येत असतो की आपल्याला वाटतं की आपण जे करतोय ते खरंच बरोबर करतोय आणि मी आता हे सगळं करू शकते, मला जमतंय. तर मग असा क्षण तुझ्या आयुष्यात कुठला आला, तू आम्हाला सांगू शकशील का? सुरुवातीला मी जेव्हा पार्लरमध्ये थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करायचे ना, तेव्हा हात माझे थरथरायचे. पण जेव्हा आमच्या चित्रा मॅडमनी आणि राजेश्री मॅडमनी आमच्याकडून वारंवार हे करून घेतलं प्रॅक्टिस आणि एका मुलीची ॲब्रो मी स्वतः अगदी परफेक्ट केली होती, तेव्हा मॅमनी माझं कौतुक केलं आणि तोच क्षण माझ्यासाठी आत्मविश्वास वाढला आणि वाटलं की हो, मी हे आता करू शकते. वा, खूपच छान. मग आता तू बाहेर जाऊन मेकअपच्या ऑर्डर्स वगैरे घेतेस, मग जेव्हा तुला पहिली ऑर्डर मिळाली होती त्यावेळेस तुला म्हणजे काय वाटलं होतं, ती भावना कशी होती? पहिली ऑर्डर मिळाली तेव्हा खूप आनंद झाला होता मला, पण सोबतच थोडीशी धाकधूक होती. पण कारण तात्पुरतं मी केंद्रातच प्रॅक्टिकल करत होते. बाहेर जाऊन प्रत्यक्ष ग्राहकाशी काम करणे मोठी जबाबदारी होती. मी मनात मॅडमनी आणि लहुजी साळवे केंद्रात मिळालेल्या शिक्षणाची उजळणी केली आणि पूर्ण आत्मविश्वासाने ती मी मेकअप पूर्ण केला. वा, खूपच छान. मग आपला जो ऑर्डर होता त्याची पहिली कमाई पण तुला मिळाली असेल, तर मग प्रत्येकासाठीच पहिली कमाई ही खूप खास असते. तर मग जेव्हा पहिल्यांदा स्वतःच्या मेहनतीचे पैसे हातात आले तुझ्या, त्यावेळेस तुला काय वाटलं, म्हणजे तो क्षण कसा होता? तो क्षण माझ्यासाठी पूर्णपणे भावूक आणि आत्मविश्वास होता. जेव्हा पहिल्या ऑर्डरचे पैसे माझ्या हातात आले
तेव्हा मला जाणीव झाली की मी पण पैसे कमवू शकते. हम्म, हम्म, हम्म. मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. मेहनतीचे पैसे कमवले आहेत मी. ही भावना मला खूप मोठा अभिमान आणि आनंद देऊन गेली. ते पैसे मी माझ्या सासूबाईच्या हातात दिले, पण त्या म्हणाल्या, ही तुझी पहिली कमाई आहे, तू कोणाला न देता तू तुझ्याकडेच ठेव. वा, खूपच छान. मग सिंपल, जेव्हा या क्षेत्रात तू काम करतेस, तुझ्यासमोर अनेक अडचणी सुद्धा आल्या असतील, हो. ट्रॅव्हलिंगच्या असतील किंवा अजून कुठल्या प्रकारच्या, तर मग तू या सगळ्या अडचणींवर मात कशी केलीस? सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांना हाताळणे हे एक आव्हानच होते माझ्यासाठी. प्रत्येक ग्राहकाची आवड निवड ही वेगळीच असते. हो. काही वेळा साहित्याची व्हॅनिटी जुळवणे हे पण कठीणच असते. पण केंद्रात आम्हाला ग्राहकांना हँडलिंग आणि बिझनेस मॅनेजमेंट शिकवले होते. त्यामुळे मी शांत राहून ग्राहकाशी बोलायला शिकले, ज्यामुळे आव्हानावर मी मात करू शकले. वा वा, खूपच छान. मग सिंपल, तू आता सांगितलं की प्रत्येक ग्राहकाची आवड निवड ही वेगवेगळी वेगळी असते. तर मग एखादा असा ग्राहक असेल की पहिले त्याला थोडीशी भीती वाटत असेल की बाबा कसं आपण करून घ्यायचं, पण नंतर त्याच ग्राहकाकडून तुला खास कौतुकाची थाप मिळाली असेल, तर त्यावेळेसची तुझी आठवण कशी होती? म्हणजे मनात आजही ती आहे का? हो, एका ब्रायडलचा मेकअप मी करायला गेले होते. ती मुलगी, म्हणजे मी मेकअप करायला सुरुवात केली आणि मेकअप पूर्ण झाला. ती मुलगी इतकी खुश झाली. ती म्हणाली की ताई, तुम्ही इतक्या कमी पैशामध्ये इतका छान मेकअप करून देता. आणि ती सतत आरशात पाहत होती आणि तेव्हा मला म्हणत होती, खरंच ताई तुम्ही छान मेकअप केला. तेव्हा मला वाटलं की हो, मी इतका पण छान मेकअप करू शकते. तेव्हाच मला माझ्या मनात वाटलं की मी पण करू शकते गड्या. वा, खूप छान. मग तू जो आता हा प्रवास तुझा चालू आहे, तुला अनेक अनुभव सुद्धा आलेत, तर मग या प्रशिक्षणामुळे तुझ्या आयुष्यात नेमका कसा बदल घडला? म्हणजे काय काय बदल झाले तुझ्या आयुष्यात नेमके? या प्रशिक्षणामुळे माझं थोडंफार आयुष्य बदललेलं आहे. ज्याला पहिली पायरी म्हणतात ती माझी हीच आहे, पहिली पायरी. मला स्वतःची ओळख निर्माण करायची होती. आज माझ्याकडे या केंद्रामुळे एक कौशल्य निर्माण झालेलं आहे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली आहे मी, आणि समाजात ताटमानेने मी जगण्याचा आत्मविश्वास पण मला मिळालेला आहे. वा वा, नक्कीच. मग जेव्हा तू स्वतःच्या पायावर उभी राहिलीस, तू आत्ताच म्हटली की तुला तो खूप मोठा एक अभिमानाचा क्षण होता तुझ्यासाठी की तू स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेस, आणि मग त्यानंतर तुझ्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती? स्वतःच्या पायावर उभं राहायला माझ्या सासूबाईंनी पाठिंबा दिलेला आहे मला. त्या खूप सपोर्टिव्ह आहेत. आई वडील तर असतातच. काही मुलीच्या सासूबाई त्यांना परवानगी देत नाहीत, पण माझ्या सासूबाई खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत. माझ्या आधी त्यांना वाटतं की मी हे कर, तू ते कर. आणि तितकंच नाही तर कुटुंबाचा अनेक म्हणजे व्यक्ती असतो, घरातले माझे पती असते, सासरे म्हणतात, ते मला असे कोणत्याच गोष्टीसाठी ठोकटाक करत नाहीत. तू केलं पाहिजे, हे माझा खूप सपोर्टिव्ह आहेत. आणि जेव्हा मी पहिली ऑर्डर्स घ्यायला लागले आणि घरात हातभार लावू लागले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल वेगळाच आदर होता आणि ते मला संपूर्णपणे पाठिंबा करतात. वा वा, खूपच छान. पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. नक्कीच. मग तू आजच्या घडीला कोणत्या प्रकारचे मेकअप करतेस? म्हणजे आजकाल बऱ्याच मेकअपचे प्रकार झालेले आहेत, तर मग तू कुठल्या प्रकारचे मेकअप करतेस आम्हाला सांग. आज जवळपास सर्वच प्रकारचे मी सेवा देते, ज्यामध्ये ब्रायडल किंवा नवरीचा मेकअप झाला, साखरपुड्याचा, पार्टीवेअर मेकअप आणि साडी ड्रेपिंग, याशिवाय हेअरस्टाईल आणि स्किन केअर ट्रीटमेंट सुद्धा मी देते. वा वा, खूपच छान. मग अजून पुढे जाऊन भविष्यात मोठ्या ब्युटी पार्लर किंवा अकॅडमी सुरू करण्याचं तुझं स्वप्न आहे का? तुला पुढे जाऊन नेमकं काय करायचं आहे? हो, नक्कीच. माझं हे स्वप्न आहे की भविष्यात माझं स्वतःचं एक सुंदरसं पार्लर असावं, आणि मी नाव पण माझ्या मनात ठेवलेलं आहे की यस एंजल ब्युटी पार्लर. आणि हो, माझ्यासारख्या ज्या गरजू मुली आहेत, ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, त्यांच्यासाठी मी काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे. मी आता सध्या 10,000 रुपये कमवते. वा वा वा. आणि माझं कोर्स फक्त 6 महिन्यामध्ये कंप्लीट झालेला आहे. वा, खूपच छान. मग सिंपल, ज्या मुलींना काहीतरी शिकायचं आहे पण मग त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते किंवा काही अडचणी असतात, घरातल्यांचा पाठिंबा नसतो किंवा अजून कुठल्या गोष्टी, तर मग तू तशा मुलींना काय सांगशील? मी त्यांना एवढंच सांगते की भीती फक्त सुरारीपर्यंतच आहे. आपल्या सर्वांमध्ये काही ना काही खास आहे. फक्त घराबाहेर पडा, लहुजी साळवे केंद्रासारख्या चांगल्या क्षेत्राशी जोडा आणि शिकायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकता तेव्हा आत्मविश्वास आपोआप येतो, आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं शिका. स्वतःचा आत्मविश्वास हारू देऊ नका, हे तुम्हालाच कळायला पाहिजे. आणि मला तर वाटते सगळं हे स्वतःसाठी करायला पाहिजे.
बरोबर, बरोबर. मग शेवटी आता जाता जाता सिंपल की गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र आणि तिथले प्रशिक्षक आणि तुझ्या या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांसाठी तू काय सांगशील? मी लहुजी साळवे केंद्र आणि सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाचे मनापासून आभार करते. सविता कुलकर्णी मॅम आणि चित्रा मॅम, राजेश्री मॅम यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त करते. त्यांनी मला काम नाही शिकवलं, त्यांनी मला एक जगण्याचा दृष्टिकोन दाखवलेला आहे. त्यांनी एक मला प्रशिक्षण खूप मोलाचे मार्गदर्शन दिलेले आहे आणि त्यांनी प्रत्येक पावलावर मला सांभाळून घेतलेले आहे. त्यांनी मला प्रोत्साहन पुन्हा दिलेलं आहे. माझ्या या प्रवासात मला घरच्यांनी आणि माझ्या हजबंडनी पण खूप साथ दिलेली आहे. त्या सर्वांची माझी मनापासून आभार व्यक्त करते. सिंपल तुझा हा प्रवास खरंच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. योग्य संधी, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास असेल तर कोणतीही व्यक्ती स्वतःचं आयुष्य नक्कीच बदलू शकते. हे तुमच्या यशोगाथेतून स्पष्टपणे दिसून येतं. तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक तुला शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. श्रोते हो, आजची ही यशोगाथा आपल्याला एकच संदेश देते. परिस्थिती कशीही असो, शिकण्याची तयारी आणि मेहनतीची साथ असेल तर यश नक्कीच मिळतं. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका आणखी प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM, वारसा लोकसंस्कृतीचा.